पुतण्या, हा पहा माझा नवीन आविष्कार. हा नेकलेस घातल्यावर माणूस पहाडासारखा मोठा आणि मजबूत बनतो. या तर मग मीच घालतो हा नेकलेस. अहो थांबा थांबा. नाही 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 खोजी सिंगजी, तुमच्या गॅजेटनी मी तर मोठा होईन, पण माझे कपडे तर छोटेच राहतील ना. वा काका, तुम्ही तर खूपच पुढचा विचार केला. अरे मग खोजी सिंग, मी काका आहे ना या पुतण्याचा. आता तर मी मोठा काका होणार आहे. मग मला समधी तयारी करू द्या. अरे काका, तुम्हाला पॅन्ट शर्ट शिवायचे आहे तर मैदानात का घेऊन आलात माप काढून? अरे कारण की या मैदानाच्या मापाचेच पॅन्ट आणि शर्ट शिवायचे. या मैदानाच्या मापाचे पॅन्ट शर्ट का मैदानाला घालणार की काय माप घेऊन? अरे नाही रे बाबा, कपडे माझेच आहेत, पण या मैदानाच्या साईजचे पाहिजेत. हे घे, या मैदानाचं माप घ्यायला इंची टेप घे. अरे बापरे. ओ काका, हे बघा खूप झाली मस्ती. मला बरीच काम आहेत, मला जाऊ दे. अरे शांतारामा, शांत राहा ना. मी आता आकाराने 1000 फूट मोठं होणार आहे आणि आकाशाला गवसणी घालणार. मग माझे कपडे देखील 1000 फूट मोठे व्हायला नकोत. अच्छा, असं वाटतंय काका वेळा झालाय. काय बी बडबडतोय. देवा रे देवा, मला वाटतं इथून पळून गेलेलं बरं रे. अरे शांतारामा, अरे थांब ना जरा, थोडा आराम कर. अरे 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 वाचवा, अरे कोणीतरी वाचवा रे. काका वेळा झाला. अरे वाचवा रे, माप काढू. शांतारामा, अरे पुतण्या, आता तूच याला काहीतरी सांग ना बाबा. हा माझं काय ऐकतच नाही. बघ काका बरोबर बोलतायत. त्यांची साईज 1000 पटींनी वाढणार काय रे शांतारामा, आता तरी झालं का काळीच थंड तुझं? उगाच बळवंताला येडा बनवला होतास. अरे माफ करा काका, असं होऊ शकतं यावर विश्वासच बसत नाही. अरे पण पुतण्या, एवढं मोठं कापड आपण आणणार कुठून? मित्रांनो, या आविष्काराने फंटूश नगराचं नाव अख्ख्या जगभरात पसरेल. फंटूश नगराच्या घरातून एक कपडा आणला तरी हे शक्य आहे. ज्याच्या नशिबात जेवढं त्याला मिळेल तेवढं. जर काकावर लक्ष ठेवलं तर डंका नक्कीच मोठा होणार. अरे अरे, अशाने तर काकांचे शर्ट पॅन्ट शिवून होतील, पण माझे शर्ट पॅन्ट जागेवर राहणार नाही. हा आहे तुमच्या समस्येचा उपाय. वॉकी टॉकी मी 2 नंबर स्टेशनवर सेट केलाय. एक तुमच्याकडे आणि दुसरा लोकांकडे असेल, ज्याने ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. अरे वा पुतण्या, हे लय झाक केलंस बघ. अरे ये शांतारामा, आता चल कामाला लाग. शांत नको बसू. अरे तिथून नाही, इथून कापा. हा, आता या धाग्याला जोडा. हा, आता एकदम बरोबर शिवा. काका फार थकलो मी. फक्त एकदा मला माप मिळालं असतं तर माप काढून. अरे चल शांतारामा, तुझ्यासाठी एकदा मोठं होऊनच जातो मी. माप घे माझी. पण इथेच उभा राहा तू, मी आता आलो. ज्याच्या नशिबात जेवढं त्याला मिळेलच तेवढं. हात वर करा, हलायचं नाही जागेवरून. ए डंका, तू इथं काय करतो? काका, तू तुझ्या हातात काय लपवलंय सांग. काय नाही रे बाबा, ते आपलं असंच आहे. काय ते अरे ते माझं आहे. हा इकडं काय करतो? अरे वा ढोलकी, आता डंका बनणार डोंगर.
अरे जे अरे कुठे गेला तू? हे ढोलकी हवात मी तुझ्या माग उभा आहे, घाबरू नकोस. माझ्या माग? अहो काय मस्करी करताय? अहो तुमचा आवाज असा एकोवाने काय येतोय, जसं कुठल्या डोंगरावरून बोलताय. अरे डोंगरावरून बोलत नाहीये. मी तर स्वतःच डोंगर झालोय. आवाज अहो आता बोला ना, कुठं आहे तुम्ही? अरे जिजे, हा खरंच तू आहेस का रे? अरे डोंगर कमी राक्षस जास्त वाटतोय ना तू. पकडला तुला. आणि हा चल दे 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 माझा नेकलेस. काका काय झालं? तुम्ही ठीक आहात? अरे पुतण्या, माझं सोड. आता पूर्ण फंटूस नगरची वाट लागणार आहे. ते वरती बघ. आपण याचा संयमाने सामना करू. हा नक्कीच ही पॅन्ट उचलायचा प्रयत्न करेल. सगळ्यांनी घट्ट पकडा ह्याला. जिजे, अरे मोठा काय झालं तू? अरे ढोलकीला पाणी शिरला. जरा माझ्याकडे पण बघ ना. अरे जिजे, अरे इकडून सगळा वेगळाच नजारा दिसतोय ना रे. जिजे ते बघ, अरे कपडे घालून घे ना. ही गर्मी तर माझ्याने सहन होत नाहीये. खोजी काका, डंकाने नेकलेस घातलाय. खोजी काका काही करा. पण त्याचा अँटीडोट बनवायला मला वेळ लागेल पुतण्या. आणि त्यासाठी लागणारं रसायन दुसऱ्या शहरामधनं मागवावं लागेल. खोजी काका, आता तर केमिकल नाही येऊ शकत. डंकाने तर ब्रिजच तोडून टाकलाय. अरे बाप रे, आता काय करायचं? खोजी काका, माझ्याकडे एक आयडिया आहे. तुम्ही तो उडणारा घोडा सातरंगी मैदानात पाठवा लवकर. अरे एका बुकीत बुक ना करीन ना. हा डंका तर डोंगरा एवढा मोठा झाला. आता त्याला आपण कसं आवरायचं? बंदुकीनी ताई, हत्तीच्या कानात जेव्हा मुंगी जाते ना, तेव्हा ती हत्तीला वेडा करून सोडते. अरे पण पुतण्या, आपण मुंगी कुठं शोधायची? शोधायची गरजच नाहीये. मुंगी तर मीच बनेन. हा घे घोडा. बंदुकीनी ताई, तुम्ही आणि बहादूर काका मिळून मोठमोठे आरसे घेऊन काही लोकांबरोबर आसपासच्या बिल्डिंगच्या टॉवर वर जा. काका, तुम्ही काही लोकांना घेऊन डंकाच्या पायाजवळ जा आणि मी सगळ्यांना वॉकी टॉकीवर इन्स्ट्रक्शन्स देईन. जिजे, ही पुतण्याची काहीतरी चाल दिसते. जरा खाली तरी बघ. बंदुकीनी ताई, सगळ्यांना मिररचं रिफ्लेक्शन डंकाच्या डोळ्यावर मारायला सांगा. काका, आता तुम्ही डंकाच्या पायाजवळ जे दोरे निघाले त्याची गाठ बांधा. हा ठीक आहे पुतण्या.
वाईट कामाचा वाईट परिणाम, हो की नाही काका? होय पुतण्या.